आपल्याला कल्पना आहे की या महाराष्ट्रामध्ये सध्या महत्त्वाचा प्रश्न आहे। कोल्हापूर आणि सांगली जिल्हा हा खऱ्या अर्थानं 19ला आणि 21ला अत्यंत महापूर आला। अनेक लोक मृत्युमुखी पडली, अनेक जनावरं मृत्युमुखी पडली, हजारो लोकांचं नुकसान झालं। आज सुद्धा कर्नाटक सरकारनं परवा दिवशी त्यांचे उपमुख्यमंत्री शिवकुमार आणि जलसंपदा मंत्री CR पाटील यांनी जाहीर केलं की आलमट्टीची उंची आम्ही परत वाढवणार आहे। हे परवाच त्यांनी जाहीर केलं। आपणाला माहिती आहे की आपण वडनेरे समिती नेमली होती। वडनेरे समितीनं अहवाल दिला होता की या आलमट्टीची उंची वाढवल्यामुळं कुठेही कोल्हापूर आणि सांगलीला पुराचा धोका होणार नाही। परंतु आपण अहवाल आपण मागितला, रुरकी समितीचा अहवाल आपल्याकडे यायचा आहे। तो जो अहवाल आलाय तो आपण या आपल्या उत्तरामध्ये प्रसिद्ध करावा। मला वाटतं की रुरकी समितीच्या अहवालामध्ये स्पष्ट सांगितलं असावं की या ठिकाणी जर धरणाची उंची आलमट्टीची 519 वरून 525 मीटर केली तर कोल्हापूर जिल्ह्यातली आणि सांगली जिल्ह्यातली सगळी गावं अक्षरशः पुराच्या पाण्याखाली जाऊन अस्तित्वातच राहणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती आपल्यावर उद्भवल। मला वाटतं की आपल्या उत्तरामध्ये आपण अर्थसंकल्पाची सांगावं की रुरकी समितीचा अहवाल आला का, तो काय आला, आणि आज वारंवार आपण पुढाकार घेतला। मी तुमचं मुद्दाम अभिनंदन करतो। आपल्या पुढाकारानं कोल्हापूर सांगलीचे सर्व प्रतिनिधी एकत्र आले। आपण दिल्लीमध्ये मीटिंग घेतली, आपण त्या जलसंपदा मंत्र्यांच्या कानावर घातलं। तरी सुद्धा आठवड्यापूर्वी 2 आठवडे 1 आठवड्यापूर्वी कर्नाटक सरकारच्या मंत्र्यांनी शिवकुमार जाहीर केलं की आम्ही या ठिकाणी उंची वाढवणार। त्या संदर्भातल्या भूसंपादनाची कारवाई त्यांनी चालू केलेली आहे। मला वाटतं हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे। याला कुठंतरी एकदा आपण मुख्यमंत्र्यांच्या समेत नाही, तो MRDAचा प्रकल्प चालू आहे, त्याची अंमलबजावणी नदी जोड प्रकल्पाची आपण होऊ देत। परंतु जर एकदा उंची वाढवली, एकदा जर पाण्याचा प्रवाह आणि हा किती आहे हा आपल्याला माहित नाही, परंतु एकदा रुरकी समितीचा अहवाल काय आलावा, काय येणार आहे, जलसंपदा मंत्र्यांनी जाहीर करावा आणि एकदा हा प्रश्न मिटवावा। आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की आलमट्टीची उंची वाढवू देऊ नये। याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन, आपण पुढाकार घेऊन एकदा काय असेल तो सर्वोच्च निर्णय या ठिकाणी पंतप्रधानांच्या जवळ आणि केंद्रीय मंत्र्यांच्या जवळ लावावा अशी मी विनंती करतो।